राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. बाजार समित्यांमध्ये आवक वाढती, पण सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार सुरू. वाशिम जिल्ह्यातील बाजारपेठांमधील चित्र शेतकरी संभ्रमामध्ये. गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे सरासरी कमाल दर 5,500 रुपयांपेक्षा अधिक होते. दरामध्ये चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पीक पेरणी ते कापणी खर्च रोह्य योजनेतून देण्यासाठी प्रस्ताव. कृषी मंत्री कोकाटे यांचे आश्वासन. जिल्हा बँकेतील कर्जाबाबत चर्चा. यावेळी कृषी मंत्र्यांना कर्जमाफीबाबत विचारले तर ते काय म्हटले बघा. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय हा मुख्यमंत्री तसेच दोघे उपमुख्यमंत्री घेतील, मात्र शासन याबाबत सकारात्मक आहे असे कृषी मंत्र्यांनी शेतकरी संघटनांना सांगितले. तर जिल्हा बँकेने 3 महिने कर्जवसुलीसाठी स्थगिती सुद्धा दिलेली आहे. पुढील निर्णय मुख्यमंत्री घेतील असे कोकाटे यांनी सांगितले. यावेळी बैठकीमध्ये कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुद्धा संघटना चर्चा केली. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या मुद्द्यावरती प्रत्येक शेतकऱ्याने आता आवाज उचलणे गरजेचे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा वाटत असेल की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे तर या व्हिडिओ खाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे म्हणून. मिश्र खताची बॅग 255 रुपयांना, बीटी बियाणे 37 रुपयांनी महाग. खरीप सुरू होण्याअगोदर शेतकऱ्यांच्या खिशाला जड. ई-केवायसी हलगर्जीपणा करणाऱ्या दुकानदारांना नोटीस. 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश. गॅस वीज दरवाढीचा 1,37,000 ग्राहकांना मोठा फटका. शासनाच्या निर्णयाने सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये भर. महागाईने गंगापूर झाले त्रस्त. शेतकऱ्यांचे खाते होल्ड न करता हाती पैसे द्या. अग्रणी बँक व्यवस्थापकांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना. मार्च एंडनंतर शेतकरी पीक कर्जासाठी बँकेमध्ये जात आहेत. शिवाय मागील आठवड्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गतचे अनुदान, पीक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. तरी ही अनुदान रक्कम काढण्यासाठी शेतकरी बँकेमध्ये जात आहेत, परंतु पीक कर्ज थकबाकीदारांची खाती बँकेकडून होल्ड केल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम काढता येत नाही. तर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्याचे होल्ड काढावे अशी सूचना देण्यात आलेल्या आहेत. वाढत्या तापमानाचा मोसंबीच्या फळबागांना बसतोय फटका. पाण्याच्या कमतरतेमुळे झाडावरील मोसंबीची फळगळ आणि उन्हामुळे फळांचे नुकसान सुरूच. वक्फ मालमत्तांचा दर्जा 5 मेपर्यंत रद्द होणार नाही. केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी. आव्हान याचिकांवरती उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाकडून सरकारला आठवडाभराची मुदत. न्यायालय राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाही. सुपर पार्लमेंटसारखे वागू नये. उपराष्ट्रपती धनखड यांची सर्वोच्च न्यायालयावरती जाहीर टीका. केस गळतीनंतर आता नग गळती. 46 जण बाधित. शेगाव तालुक्यातील 5 गावांमध्ये लक्षणे. सेलियमचे प्रमाण अधिक. 70 वर्षावरील नागरिकांना आरोग्य योजनांचा थेट लाभ मिळणार. वयवंदन कार्ड सक्तीचे असणार. वयावरून ठरणार पात्रता. वर्षभरामध्ये कधी करता येणार अर्ज. अमरावती विभागामध्ये अवकाळीचा धोका टळला. आता उन्हाचा कडाका वाढला. पुढील आठवड्यामध्ये सरासरी तापमान 43 अंशांवरती जाणार. हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये शिक्षक संघटना सुद्धा मैदानात उतरल्या. निर्णय मागे घेण्याची मागणी. मंत्री उदय सामंत यांना पाठवले पत्र. बाजाराचा चौकार 7,800 पार. सलग 4थ्या दिवशी सुद्धा शेअर बाजारामध्ये वाढ झाली. 6.37% वाढला सेन्सेक्स. अमेरिका जपान टॅरिफ चर्चा सुरू. पुन्हा विदेशी गुंतवणूक वाढल्याचा परिणाम. गुंतवणूकदार आणखी झाले श्रीमंत. आता दुकानदारांना सुद्धा मिळणार पेन्शन. योजना यावर्षीच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता. सूर्यमालेबाहेरील एका ग्रहावरती सापडले जीवसृष्टीचे ठोस संकेत. K2-18ने वाढवली खगोलशास्त्रज्ञांची उत्सुकता. पाणी टंचाईची तीव्रता वाढली. 295 उपाययोजना होणार तरी कधी. अकोला जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निवारणाच्या केवळ 75 उपाययोजनांची कामे सुरू. आता शाळेमध्ये मुलांच्या परीक्षा घ्यायच्या की पोषण पंधरवाडा साजरा करायचा. 8 ते 25 एप्रिल दरम्यान शाळांना दुहेरी जबाबदारी. शिक्षक मुख्याध्यापक संभ्रमामध्ये. तापमान वाढल्याने लिंबू महागले. 5 रुपयांना एक. गवार 80 रुपये किलो. भाजीपाल्याचे दर वाढले. शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना होतोय लाभ. टोमॅटोचे दर घसरले. लोणार बाजार समितीमध्ये भुईमूग हळद खरेदी सुरू. स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली. वाहतूक खर्च व मनस्तापापासून मोठा दिलासा. वेतनासाठी शिक्षक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. वेतनाला वारंवार होणाऱ्या विलंबात शिक्षक वैतागले. कायमस्वरूपी समस्या सोडवण्याची मागणी. माहिती फलकाविनाच कोट्यावधी रुपयांची कामे सुरू. कोंडुली येथे सुरू असलेल्या कामासाठी निधी कोणाचा. भर-उन्हामध्ये राबराब राबते. तब्येत बिघडत नाही काही. मालेगाव तालुक्यातील रोहीची कामे सुरू, पण ना सावली ना पाणी.
कांद्याचे दर घसरल्याने साठवणुकीवरती भर. सध्या स्थितीमध्ये 900 ते 1100 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळत आहे. केंद्र सरकारने 20% निर्यात मूल्य कमी केल्यानंतर कांद्याला बाजारभाव वाढेल अशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यानंतर सुद्धा कांद्याचे दर घसरत असल्याने शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये कांदा पीक कसे पिकवावे. कांद्याचे दर वाढल्यानंतर सरकार निर्यात शुल्क लावत असते, मात्र कांद्याचे दर कमी झाल्यानंतर सरकार उपाययोजना का करत नाही असा सवाल शेतकरी वर्गामधून विचारला जात आहे. महावितरणाच्या लाचखोरांना एसबीचा शॉक. चालक शेतकरी बनून कारवाई केली. पाथरूड येथील हॉटेलामध्ये कारवाई करण्यात आली. 50,000ची लाच घेताना दोघांना रंगेहात पकडले. उपकार्यकारी अभियंता अद्याप फरार आहे. तलावातील गाळ टाकून जमिनी सुपीक करा. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना. केळसावंगीमध्ये काम सुरू. शेतकऱ्यांनी शेतामध्ये गाळ नेऊन टाकल्यास अनुदान मिळणार. हिंगोली जिल्ह्याकरता पाहिजे होते 150 कोटी रुपये, मिळाले 10 कोटी. पाणी पुरवठा करायचा तरी कसा? जलजीवनच्या कामांना निधीचा खोडा. अधिकाऱ्यांची कसरत. आर्थिक वर्षामध्ये मिळाला नाही अपेक्षित निधी. जलजीवन मिशनच नव्हे तर हर घर जल घोषणा सुद्धा चौकशीच्या फेऱ्यामध्ये. तक्रारीनंतर 2 समित्यांची नियुक्ती. चौकशीसाठी कागदपत्रांची माहिती संकलित करणे सुरू. आता जलस्रोतांनी गाठला तळ. शेतकऱ्यांची चिंता वाढली. शेततळ्याचे गाव म्हणून हस्तपोखरीची ओळख. जप्त केलेला तब्बल 1 कोटींचा गांजा मुरुडच्या माळरानावरती जळून नष्ट. पोलिसांची स्वच्छता मोहीम सुरू. 22 गुन्ह्यातील अंमली पदार्थ आणि गांजा स्ट्रॉंग रूममध्ये होता पडून. जळकोट परिसरामध्ये 22,000 शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांची नुकसान भरपाई. गतवर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा, कारण ढगफुटीच्या नुकसानीपोटी 3,15,19,764 तर अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी 16,59,25,844 रुपये आणि अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 6,98,040 रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या अन्यथा उपोषणाला बसू अशी मागणी करण्यात आलेली आहे. महायुती सरकारने त्याच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या वचनानुसार कर्जमाफी द्यावी. खरीप आणि रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीप्रमाणे मुबलक पीक कर्ज वाटप करावे. लोहा तालुक्यातील ढेगे पिंपळगाव येथील उच्च शिक्षित शेतकरी. पिवळे टरबूज दिल्ली दरबारी विक्रीला नेले. 40 गुंठ्यांमध्ये मिळवले 2.5 लाख रुपयांचे उत्पन्न. साहेब नॉट रिचेबल. 3,000 शिक्षकांचे वेतन अडले. शिक्षण अधिकाऱ्यांची सहीच नाही. माध्यमिक शिक्षण विभाग वाऱ्यावरती. शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील योजनांचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन शेतकऱ्यांना सरकारकडून केले जात आहे. जनहित याचिकेच्या धसक्याने डरईतील गाळ उपसण्याची तयारी. प्रशासनाकडून 45 दिवसांचे नियोजन. सुपीक गाळ शेतकऱ्यांना मोफत मिळणार. कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत करता येणार जोडधंदा. जागतिक बँक करणार अर्थसहाय्य. धान घोटाळा. गुन्हा नोंदवण्यासाठी एमडींना पत्र. गुन्हा नोंदवण्यासाठी नेमकी अडचण तरी काय? सौर ऊर्जा यंत्रणेचे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी होतोय विलंब. 9 दिवसानंतर सुद्धा मीटर लागले नाही. बोनससाठी नोंदणी केलेल्या नावाची पडताळणी सुरू. 25,000वर नाव कमी होण्याची शक्यता. बोनसच्या लाभासाठी केली होती नोंदणी. शासनाने शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी सुरुवातीला MENL पोर्टलवरती नोंदणी करण्यास सांगितले. त्यानंतर हे पोर्टल बंद करून नवीन भीम पोर्टल सुरू केले. पण हे पोर्टल सुरू होण्यास वेळ लागत असल्याने काही केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी शेती नसलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा पोर्टलवरती नोंदणी केल्याचे दिसून आले होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर आता ह्या दोन्ही याद्यांची पडताळणी करण्यास शासनाने सुरुवात केलेली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये जलजीवनचा निधी आटला. तब्बल 600 कामे मंदगतीने. 276 कोटी रुपयांची गरज. ऑगस्ट महिन्यापासून निधी मिळेना. गोंदिया जिल्ह्यामध्ये 1,67,000 शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार. नोंदणीमध्ये जिल्हा आघाडीवरती. PM किसानसह इतर योजनांसाठी सुद्धा अनिवार्य. तलाव तसेच विहिरींनी गाठला तळ. पाणी टंचाईच्या संकटामध्ये वाढ. आमगाव तालुक्यातील चित्र. पाण्यासाठी पायपीट सुरू. घरगुती LPGचा दुरुपयोग थांबवण्यासाठी काय करताय? हायकोर्टाची विचारणा. केंद्र सरकारला मागितले उत्तर. 4 वर्षामध्ये 4,180 ई-वाहनांची खरेदी. चार्जिंग स्टेशनची सुविधाच नाही. नागरिकांपुढे अडचणीचा डोंगर कायम. इलेक्ट्रिक वाहने मध्येच बंद पडत असले तर दुरुस्ती कोण करणार? बोगस बियाणे वापरल्यास होणार कारावास. शेतकऱ्यांनी स्वतःकडीलच सोयाबीनचा वापर करावा. सोयाबीनचे सर्वच वाण सरळ असल्याने दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. जामीन मंजूर होताच महिला बँकेची कर्ज परतफेड मंदावली. 206 पैकी 90 जणांना जामीन. 25 जणांच्या जामीन रद्दसाठी धडपड सुरू. एसटीच्या कर्मचाऱ्याची पेन्शन दुसऱ्याच्या खात्यामध्ये जमा. विभाग नियंत्रणाकडे तक्रार. उपासमारीची आली वेळ. योजनेमधील घरकुले आता सौर ऊर्जेने उजळणार. अनुदानामधील लाभार्थ्यांना उभारावे लागतील संच. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्याने 8 बाजार समित्या. जुन्या चाल्यानात नव्यांची भर. पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगडचा समावेश.
शेतीचे आरोग्य जपणारा कोलगेतील अवलिया अल्पभूधारक असून सुद्धा नेताजी पाटील यांच्याकडून उसाला फाटा देत सेंद्रिय शेती 20 टन जिप्सी काकडीचे उत्पादन। सर्वांची कामगिरी चांगली हीच ऊर्जा कायम ठेवा, पालक सचिव सीमा व्यास यांनी बैठकीमध्ये घेतला आढावा। सध्या स्थितीमध्ये पारा 40शी पार तरी तीव्र उन्हामध्ये राबते, तब्येत बिघडत नाही का आई? पोटासाठी कष्ट अपार, पोटासाठी राबण्याशिवाय कष्टकरी वर्गासमोर आता पर्यायच नाही। जत तालुक्यामध्ये बेदाणा उत्पादनामध्ये 40% घट, सध्या स्थितीमध्ये 300 ते 350 रुपये बेदाण्याला उच्चांकी दर। 20 गुंठ्यामध्ये 15 क्विंटल हळद, माजी सैनिकांची कमाल, वाई तालुक्यामध्ये खानापूर येथील अनोख्या प्रयोगाला निसर्गाची साथ। पिंपळगाव माडवी तलाव कोरडा, महापालिकेचे दुर्लक्ष, परिसरामधील भटके प्राणी तसेच पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष। विजेचे बिल भरून सुद्धा अंधारात का राहावे लागते? वीज यंत्रणेमध्ये अनेकदा बिघाड, पावसाच्या आधी आवश्यक उपाययोजनांची मागणी, ग्राहकांची सुरळीत पुरवठ्याची मागणी। यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये बार्शी आणि माढा तालुक्यामध्ये 78 कोटी रुपये जीएसटी जमा। फेसबुक आणि इन्स्टा जरा जपून वापरा, घिबली फोटो ट्रेंड अनेकांच्या अंगलगट, सायबर पोलिसांचे आव्हान, मुली व महिलांसाठी अधिकच धोकादायक। सोने, तेल, गॅस इंधन दरवाढी विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पिंपरीमध्ये आंदोलन, केंद्रामधील भाजप सरकारच्या धोरणाविरोधामध्ये नेते मंडळीची जोरदार घोषणाबाजी। मंचर बाजार समितीमध्ये खरबुजाची आवक वाढल्यामुळे भाव ढासळले, आठवडाभरापूर्वी 30 रुपये किलो असलेला भाव 10 ते 12 रुपये किलोपर्यंत खाली आला, लागवडीवर झालेला खर्च सुद्धा निघणे झाले अवघड, शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका। 21 जिल्ह्यांमध्ये होणार 65 बाजार समित्या, नव्याने स्थापनेस राज्य शासनाची मंजुरी। एनसीसीएफ कांदा खरेदीच्या निविदेमध्ये जाचक निकषांची आडकाठी, खरेदी धोरणामध्ये संताप, शेतकऱ्यांच्या संस्थांसाठी अडचणी। इथेनॉलचे मिश्रण 30% वाढवण्याच्या केंद्राच्या हालचाली, 20% अपेक्षित उद्दिष्ट लवकर गाठल्याने चाचपणी। सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात घटली, 17,000 टनाची निर्यात, उत्पादकता कमी, अतिपावसाचा फटका। केळीची कमी दरामध्ये खरेदी सुसाट, बाजार समित्याकडून कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांची तक्रार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गत वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा खरीपाचे क्षेत्र वाढले, खरीपाचे नियोजन 7.51 लाख हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी। सर्व्हर बंद पडल्यामुळे वायसीएममध्ये गोंधळ, केस पेपर काढणे, जन्ममृत्यू नोंदीच्या कामावरती परिणाम। भारतीय अर्थव्यवस्था 3 वर्षामध्ये जपानपेक्षा मोठी, नीती आयोगाचा विश्वास पुढील वर्षी जगामध्ये 4थ्या स्थानावरती पोहोचणार। दंडामधून 7 तर फॅन्सी नंबरमधून 10 कोटी रुपये, आरटीओ कार्यालयाची कामगिरी 258 कोटी रुपये महसूल संकलन। संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक, कृषी मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू न देण्याचा इशारा देण्यात आला। 22 गावांचा पाण्याचा वनवास संपणार, माळशिरस तालुक्यामध्ये पाणी देण्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे आश्वासन। बाजारभावांमुळे कांद्याने फिरवले स्वप्नावरती पाणी, कडाक्याच्या उन्हामध्ये काढणी सुरू, उत्पादक अडचणीमध्ये, केलेला खर्च सुद्धा वसूल होणार नाही। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती सोने लाख मोलाचे, दरवाढीचा वेग 38%वरती, 10 दिवसांमध्ये 8,000 रुपयांची उसळी। कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, जिल्हा बँकेबाबत शेतकरी हिताचे निर्णय घेणार, कृषी मंत्री कोकाटे म्हणाले। कांदे काढणीला मजूर टंचाईची झळ, जादा मजुरी मोजून परगावातून आणावे लागतात मजूर। चौपट भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन, भारतीय किसान संघाच्या वतीने आंदोलन सुरू। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।